नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारने नुकत्याच घेतलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आणलेली आहे। शेतकऱ्यांना एक नव्हे तर 4 योजनेचे पैसे एकत्र मिळणार आहे आणि कोणाला लाभ मिळणार आहे आणि कोणते लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहे, संपूर्ण बातमीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो, पीक विमा आणि नुकसान भरपाई एकत्र मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप पीक विमा किंवा नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही, त्यांच्या खात्यात आता थेट लाभ हस्तांतरित केले जाईल। म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ठरणार आहे। ऐन पेरणीच्या वेळेस राज्य सरकारने केलेली मदत ही मोठी ठरणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे थेट DBTद्वारे पैसे जमा करण्याचे काम सरकारने सुरू केलेले आहे। यासाठी KYC आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। आणि ह्या लाभ कुठपर्यंत राहणार, तर हा लाभ राज्य सरकारने सूत्राकडून माहिती मिळाल्यानुसार 50,000 रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते। सरकारने जाहीर केलेल्या 50,000 रुपयाच्या अनुदानाची रक्कम देखील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकर जमा केली जाणार अशी सुद्धा माहिती समोर येत आहे। नमो शेतकरी आणि सन्मान निधी योजना म्हणजेच की या योजनेच्या नव्या हप्त्यातील 2,000 रुपये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1 ते 7 जूनच्या दरम्यान मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या निधीचे वाटप DBTद्वारे होणार। म्हणजेच की शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे 2,000 रुपये मिळणार आहे। जिल्ह्यांची यादी आणि निधीचे वितरण जर यामध्ये बघितलं तर काही जिल्ह्यांची लाभार्थी संख्या आणि वितरित होण्याची निधी यांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 475 शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। यवतमाळमध्ये 77 शेतकऱ्यांसाठी 12 लाख रुपये, वाशीमध्ये 77,000 रुपयांच्या आसपास निधी मंजूर झालेला आहे। नाशिकमध्ये 65,756 शेतकऱ्यांसाठी 73 कोटी 34 लाख रुपयापर्यंत निधी मंजूर झालेला आहे। धुळे जिल्ह्यात 14,275 शेतकऱ्यांसाठी 15 कोटी 51 लाख रुपयांची निधी, नंदुरबारमध्ये 953 शेतकऱ्यांसाठी 66 लाख रुपयांची निधी, जळगावमध्ये 37,991 शेतकऱ्यांसाठी 31 कोटी 14 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे। आणि शेवटचा जिल्हा अहिल्यानगरमध्ये 27,602 शेतकऱ्यांसाठी 25 कोटी 20 लाख रुपयापर्यंत निधी मंजूर करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यात प्रथम वाटप व्हायला सुरुवात होईल। कर्जमाफी आणि इतर घोषणा जर बघितल्या तर 30 जूनच्या आसपास सरकारी कर्जमाफी आणि अनुदानाबाबत नवीन पावले उचलणार आहे। ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे त्यांना अनुदान मिळेल आणि ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांना पुन्हा कर्जमाफीचा लाभ दिला जाईल अशी घोषणा सुद्धा राज्य सरकारने केलेली आहे। जेणेकरून शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत सुद्धा होईल आणि त्यांची कर्जमाफीचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजे लवकरात लवकर कर्जमाफी ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पडेल अशी शक्यता सुद्धा राज्य सरकारने वर्तवण्यात आलेली आहे। खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारकडून हे प्रयत्न केले जात आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांना पेरणीपूर्व तयारी करण्यासाठी हा खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा। धन्यवाद।